आपल्या महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका ज्योती महंत मॅडम, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर नंदा वसावे मॅडम, त्याचबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग आणि येथे असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले ज्या पहिल्या स्त्री शिक्षिका, त्यांचं जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। पूर्वी समाजामध्ये अशी रूढी परंपरा होती की लहानपणीच लग्न केलं जायचं। समाजामध्ये अशा अनेक रूढी परंपरा होतात, त्यातलीच ही एक रूढी परंपरा। त्यांचं लग्न लहानपणीच वयाच्या 9व्या वर्षी 1840 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झालं। महात्मा फुले एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहित होतं। या जगामध्ये टिकायचं असेल किंवा या जगामध्ये भविष्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर शिक्षणाची किती गरज आहे हे त्यांना माहिती होतं। म्हणून त्या शिक्षणाचं महत्त्व आणि ते शिक्षण सावित्रीबाई फुले यांनी घ्यावं आणि येणाऱ्या दुसऱ्या स्त्रींना सुद्धा द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती। त्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षण सर्वप्रथम आपल्या ज्या बायको होत्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षण दिलं आणि त्यांना स्त्री शिक्षणाचं महत्त्व सांगून सांगितलं। मग ते शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई तेवढेच मर्यादित नाही राहिल्या। ते आपण शिक्षण घेतलं, त्यांनी ते शिक्षण या समाजातील दुसऱ्या स्त्रियांपर्यंत कशा प्रकारे पोहोचेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला विद्यार्थी। आणि हे शिक्षण देत असताना त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले। कधी त्यांच्या अंगावर चिखल फेकला जायचा, कधी त्यांना शाळेपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, त्यांना अपशब्द वापरायचं, असा नाहक असा त्रास त्यांना द्यावा लागला। आजच्या काळातील एखादी स्त्री असली असती तर म्हणले असते जाऊ दे रे मरू दे, कशाला शिकवायचं, त्यांनाच पडलेलं नाही असे म्हणले असते। पण ते खचल्या नाही, त्यांनी उमेद सोडली नाही, नव्या उमेदीनं नव्या ताकदीने उभा राहिल्या आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्या या ठिकाणी शाळा सोडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। आणि ती शाळा फक्त शाळा स्थापन करून थांबल्या नाही। पूर्वी त्या शाळेमध्ये त्या स्त्रिया यायला तयार नव्हत्या। समाजामध्ये अशा अनेक रूढी परंपरा होत्या। चूल आणि मूल एवढे स्त्रियांना मर्यादित ठेवलं जायचं। घराच्या बाहेर येण्याची सुद्धा परवानगी त्या काळी स्त्रियांना नव्हती। त्यांनी फक्त काय करायचं, जेवण बनवायचं बस, अशी ही अनिष्ट अशा रूढी परंपरा होत्या। पण आणि त्या समाजाने स्वीकारल्या सुद्धा होत्या। असं नाही की समाजाने त्या परंपरा स्वीकारल्या नव्हत्या, त्या समाजाने परंपरा स्वीकारल्या होत्या आणि त्या परंपरांना तोडी जाऊन शाळेमध्ये स्त्रियांना बोलवणं त्यावेळी खूप मोठं एक कार्य होतं। त्यांनी हे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनी ते कार्य केलं आणि स्त्रियांना त्या शाळेपर्यंत घेऊन आल्या आणि त्यांना स्त्री शिक्षण दिलं। आणि त्यांना हे शिक्षण देत असताना त्यांनी शिक्षण दिलं, त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या स्त्रींना कसं शिक्षण देऊ शकाल, या समाजाला तुम्ही कसं जागरूक कराल आणि स्त्री शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे त्यांनी त्या स्त्रियांना पटवून सांगितलं आणि एक प्रकारची फळी तयार केली। आणि त्याच फळीचं ज्वलंत उदाहरण आपल्याला आज या व्यासपीठावर पाहायला मिळते। आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य असतील, त्याचबरोबर आजच्या प्रमुख वक्ते असतील, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका असतील, हे त्यांचंच योगदान आहे। त्यांनी त्या कार्याला सुरुवात केली म्हणून ते आज शक्य झालं। त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे पूर्ण हे दशक नाही तर दशक त्यांच्या कार्याची दखल ही घेतली जाईल, एवढं मोठं त्यांचं महान कार्य आहे। आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच नाही हो, त्यांनी समाजकार्य देखील सुद्धा केलं। 1897 साली पुणे या ठिकाणी प्लेगची साथ आली होती आणि ज्यावेळी प्लेगची साथ आली त्यावेळी पुणे इथं खूप मोठ्या प्रमाणात, ज्यावेळी आपण पाहायला गेलो कोरोनाची साथ आली, जसं माणसं मृत्युमुखी पडत होते त्याचप्रमाणे प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा त्यावेळी पुणे या ठिकाणी माणसं मृत्युमुखी पडत होती। कोणी बाहेर यायला तयार नव्हतं, कोणी पुढाकार घ्यायला तयार नव्हतं। त्यावेळी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुढाकार घेऊन त्या प्लेगच्या साथीमध्ये समाजकार्य केलं। तो रुग्ण कसा वाचेल, त्याच्यावर कसा उपचार केला जाईल यासाठी त्याने प्रयत्नशील झाल्या आणि हे समाजकार्य करत असताना 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला। असे महान असं व्यक्तिमत्व बहुजन समाजाला घडवण्यासाठी त्यांनी एक मोलाचं कार्य केलं आणि त्यांना एक स्त्री शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला। अशा सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त व बालिका दिनानिमित्त आम्ही अभिवादन करतो आणि कार्यक्रमाचे प्रस्तावित इथं संपलं असं मी जाहीर करतो। जय महाराष्ट्र।